नमस्कार मंडळी, मी महेश परब माझ्या आनंद यात्री यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो वसईमध्ये भुईगाव येथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. तो मठ बघायलाच आपण आलेलो आहोत. तर आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मठातल्या मूर्तीचं दर्शनसुद्धा घेणार आहोत आणि तसंच आजूबाजूचा परिसरसुद्धा बघणार आहोत. तर चला तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर स्वामी समर्थांचा मठ बघायला. श्री स्वामी समर्थ. चला जाऊया. तर मित्रांनो, स्वामी समर्थांचं आवडतं फूल म्हणजे चाफ्याचं आपण फूल घेणार होतं तिकडनं स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करायला. मित्रांनो, हा बघा आजूबाजूचा परिसर बघा. इकडे मित्रांनो सभागृह पण आहे, महाप्रसादाला आहे, भक्तनिवास आणि पार्किंगची सोय पण केलेली आहे बघा. आज बिल्डिंगच्या खाली पार्किंगची सोय आहे टू व्हीलरची. तसंच इकडे आल्यावरती तुम्हाला इथे पहिल्यांदा सर्वप्रथम चपला काढायच्या आहेत आणि इकडनं हातपाय धुवून देवळामध्ये दर्शनाला जायचं आहे. हा जो मागे तुम्हाला दरवाजा दिसतोय, इकडनं आतमध्ये एंट्री आहे स्वामी समर्थांची. इकडनं पण आता आतमध्ये जाऊया. मित्रांनो, आता आपण आतमध्ये जात आहोत. आतमध्ये आल्यावर मंदिराचा परिसर खूप शांत व स्वच्छ आहे. आणि सर्वात प्रथम आत आल्यावर साईबाबांचं येथे दर्शन होतं. तसंच थोडं पुढे गेल्यावर तुळशी वृंदावन सुद्धा मित्रांनो आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझं नाव लक्ष्मण प्रसाद उपाध्याय. मी पुजारी आहे, मेन पुजारी. आणि संदीप भाऊ मात्रे ते स्वामीची करतो. आणि 2018 फेब्रुवारी स्वामी समर्थ महाराजांची प्राणप्रतिष्ठा झाली. आम्ही सेवा करतो महाराजांची श्रद्धाभाव. आणि सकाळी 7 वाजता आरती, दुपारी 12 वाजता महाप्रसाद महाराजाला नैवेद्य अर्पण करतो. संध्याकाळी 7 वाजता आरती. आणि गुरुवारी हे प्रक्रिया आहे सेम. आणि संध्याकाळी 6 वाजता गुरुवारी नामस्मरण महाराजांचा आणि बिळा प्रसाद अर्पण करतो, शिरा प्रसाद. आणि स्वामीची गंधी आम्ही करतो. 9:30 वाजता सेज आरती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण आलो आहोत वसईच्या भुई गावात असलेल्या पवित्र आणि शांत अशा श्री स्वामी समर्थ मठात. हा मठ म्हणजे भक्तांसाठी केवळ दर्शनाचे ठिकाण नाही, तर मनाला शांतता आणि जीवनाला दिशा देणारे एक स्थान आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांची मूर्ती खूपच सुंदर आणि तेजस्वी आहे. इथे दर्शन घेतल्यावर एक वेगळाच सकारात्मक अनुभव येतो. मूर्तीचा भाव खूप शांत आहे आणि करुणामय आहे. या मूर्तीसमोर उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं. डोळ्यात वेगळीच करुणा आणि कृपा जाणवते. मित्रांनो, मंदिराच्याच बाजूला इथे देणगी कक्ष पण आहे.
तुम्हाला काय स्वइच्छेने तुम्हाला काही इथे देणगी द्यायची असेल तुम्ही देणगी पण देऊ शकता. तसंच इकडे मित्रांनो बघ वरती लिहिलं आहे महाप्रसाद आहे. गुरुवार, रविवार आणि उत्सवाच्या दिवशी मीराप्रसाद, शिराप्रसाद, गुरुवार आणि रविवारी पौर्णिमेचा अभिषेक, मासिक आणि वार्षिक आणि दैनंदिन अभिषेकाची सेवासुद्धा इकडे आहे. तसंच मित्रांनो इकडे श्री सत्यनारायण महापूजा, रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक, दत्तयाग, लक्ष्मीयाग, गोसंवर्धन सेवासुद्धा इथे केली जाते. तसंच मित्रांनो इथे मठामध्ये गुरुवारी आणि रविवारचा जो प्रसाद होतो तुम्हाला काही स्वइच्छेने देणगी इथे द्यायची असेल तर तुम्ही हा QR कोड स्कॅन करून इकडे स्वइच्छाने तुम्ही तुमची देणगी पण देऊ शकता. मंदिराच्याच बाजूलाच लागून श्री स्वामी समर्थ पूजा भांडार आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. हे बघा स्वामींचे फोटो पण आहेत. तसेच इकडे अगरबत्त्या सुद्धा आहेत. धूप वगैरे पण आहेत. तसं स्वामींच्या मूर्ती पण आहेत बघा. तुम्हाला याच्यातली कुठली वस्तू बघायची असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही झूम करून पण बघू शकता मित्रांनो. ते वरती पण आहेत बघा फोटो स्वामींचे. मित्रांनो आता आपण लिफ्टने 3ऱ्या माळ्यावरती आलेलो आहोत. 3ऱ्या माळ्यावरती समोर हा प्रशस्त मोठा हॉल आहे. तिकडे टॉप फ्लोअरला 3ऱ्या माळ्यावरती वरती राहण्याची सोय आहे. बघा रूम. टीव्ही पण आहे. छोटीशी बाल्कनी पण आहे. समोर मस्त नारळाची झाडं दिसत वगैरे मस्त. तसंच मित्रांनो इथे बाजूला टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय केलेली आहे. तर मित्रांनो ही रूम जर तुम्हाला पाहिजे असेल तर इकडचा नंबर मी देईन ट्रस्टिंगचा आणि ऑफिसचा. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही रूम तुम्ही बुक करू शकता. तर मित्रांनो आता आपण 2nd फ्लोअरवरती आलेलो आहोत. हे अन्नपूर्णा कक्ष आहे. इथे समोर मा नर्मदा देवी आणि मा अन्नपूर्णा देवीचं मूर्ती आहे. तसंच त्याच्या बाजूला ते लागून मोठा एक हॉल आहे जेवणाचा. बघा भरपूर प्रशस्त मोठा आहे. एकावेळी इकडे 80 ते 100 माणसं जेवायला बसू शकतात. आणि दर गुरुवारी आणि रविवारी इकडे महाप्रसाद होता.
तर मित्रांनो, आता आपण पहिल्या माळ्यावरती आहोत. हा सभागृहाचा एक छोटासा हॉल आहे. तो हॉलसुद्धा आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक सुबक गणपतीची मूर्ती आहे बघा. प्रशस्त तसा मोठा हॉल आहे. हा आहे ग्राउंड फ्लोअर. इकडे जे भाविक येतात त्यांच्यासाठी गुरुवारचा आणि रविवारचा जो महाप्रसाद होतो तो महाप्रसाद तिकडे बनवला जातो. मंदिराच्या बाजूला श्री स्वामीतर सेवा परिवार थ्रू नंदनी गोमाता सेवा ही सुद्धा ह्याने सुरू केलेली आहे. इकडे हे बघा गायी आहेत. तसंच मित्रांनो, इकडे 4 व्हीलरचे पार्किंगची सुद्धा सुविधा आहे. हा मठ वसई विरार परिसरातील एक अत्यंत श्रद्धास्थान असून शांत आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखला जातो. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील थोर संत मानले जातात. त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून सुद्धा ओळखले जाते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा अमृतवाणी संदेश आहे. भक्तांच्या जीवनातील दुःख, संकटे व मानसिक क्लेश दूर करणारे संत, श्रद्धा, भक्ती व आत्मविश्वास यांचे प्रतीक आहे. विशेष उत्सव म्हणजे दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, स्वामी प्रकट दिन. या दिवशी इथे सर्वात मोठा उत्सव होतो. मित्रांनो, स्वामी समर्थ मठात आल्यानंतर मनाला विलक्षण शांती मिळते. स्वामींनी माझ्या आयुष्यातील कठीण काळ दूर केला. इथे आल्यावर स्वामी समर्थ आपल्याशी बोलत आहेत असे वाटते. तर मित्रांनो, अशाच आध्यात्मिक व आनंददायी प्रवासासाठी आमच्या आनंद यात्री यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.